नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घातक ठरू शकते. आज सांगितलेला उपाय अर्धा समजून घेतला किंवा मध्येच व्हिडिओ बंद केला तर अपेक्षित फळ मिळणार नाही. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत सर्व 12 राशींसाठी लागू होणाऱ्या एका दुर्मिळ आणि शक्तिशाली योगाबद्दल. हा विषय सहसा कुठेही ना ऐकायला मिळतो ना वाचायला मिळतो, आणि याचं कारणही स्पष्ट आहे. हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं तर अनेकांची दुकान बंद होईल. 1 फेब्रुवारी 2026 रविवार या दिवशी रविपुष्य योग आणि त्याचवेळी पौर्णिमा तिथी आहे. हा योग फक्त एखाद्या 2 राशींसाठी नाही, तर सर्व 12 राशींसाठी प्रभावी आहे. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, जसा गुरुपुष्य योग अत्यंत श्रेष्ठ मानला जातो, तसाच रविपुष्य योग देखील तितकाच शक्तिशाली आहे. आणि जेव्हा हा योग पौर्णिमेला येतो तेव्हा त्याची शक्ती अनेक पटींनी वाढते. पौर्णिमा म्हणजे अपूर्ण गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस, नवीन सुरुवात आणि प्रारब्धात बदल घडवण्याची संधी. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच अडचणी येत नाही. कोणाला शनीचा त्रास, कोणाला राहू केतू, कोणाला मंगळ, तर कोणाला दशा महादशा. शास्त्र सांगते, दुःख 3 प्रकारचे असतात. कालकृत म्हणजे वेळेमुळे येणारे, गुणकृत म्हणजे स्वभाव आणि गुणांमुळे येणारे, आणि स्वभावकृत म्हणजे प्रारब्ध आणि पितृऋणामुळे येणारे. म्हणूनच कोणीही पूर्णपणे दुःखमुक्त नाही, पण दुःखाचं निराकरण शक्य आहे, आणि आजचा दिवस त्यासाठीच आहे. आता उपाय ऐका, लक्ष देऊन ऐका. 1 फेब्रुवारी 2026 रविवार सकाळी स्नान ध्यान करून स्वच्छ मनाने हा उपाय करा. सर्वप्रथम खालील मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र असा आहे: अक्षरम परमब्रह्म ज्योतिरूपम सनातनम. हा मंत्र ग्रहपीडा, आजार, वादविवाद, मानसिक ताण, आर्थिक अडचणी सर्वांसाठी ऑल इन वन आहे. यानंतर भगवद्गीतेचा 7वा अध्याय वाचा किंवा ऐका, आणि तो अध्याय पितृदेवतांना अर्पण करा. शास्त्र सांगते, गीतेचा 7वा अध्याय पितृदेवतांना भवसागरातून मुक्त करतो. शेवटी तीळ आणि पाणी घेऊन कोणत्याही वृक्षाला पूर्व दिशेकडे तोंड करून अर्पण करा. इतकंच. कोणतीही महागडी पूजा नाही, कोणताही पंडित नाही, कोणताही खर्च नाही, फक्त भाव हवा. मित्रांनो, हा योग दरवर्षी येत नाही, आणि असा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणूनच ही वेळ चुकवू नका. आज दुर्लक्ष केलं तर उद्या फक्त पश्चातापच हाती राहू शकतो. जर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर.